आज होता शुक्रवार आणि आज होता यात्रेचा दुसरा दिवस आणि दिवसाची यात्रा काहीतरी अशी दिसत होती. जाम गर्दी झालेली होती, लोक यायला सुरुवात झालेली होती आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेस म्हटलं आपण पण आता यात्रा फिरूनच घ्यावा आणि काय काय आलं तेही बघावा. मग स्वेटर आणि रगा वगैरे अशा काही गोष्टी घ्यायच्या होत्या, पण ते काय आपल्याला यात्रेत पटले नाही म्हणून दुकानातच जाऊन घेऊन टाकल्या. आणि मग त्याच्यानंतर म्हणलं बघा बाकीच्या सुटूक मोठूक बारीक निरीक गोष्टी काय काय आल्या आणि तुम्हालाही दाखवावा. बरेच काही दुकानं लागलेले होते आणि कानातले नाकातले म्हणजे गळ्यातले बरेच काही गोष्टी महिलांना ज्या ज्या गरजेच्या असतात त्या सगळ्या गोष्टी आलेल्या होत्या, पण आपल्याला काय त्या जास्त पटत नाही. पाहिजे तेवढ्या आणि आवडल्या तेवढ्याच घेऊन टाकल्या आणि जास्त काय मला कानातले नाकातले वगैरे अशा काही गोष्टी म्हणजे गरज पडत नाही जास्त आणि आवडतही नाही, त्याच्यामुळे काय जास्त काही घेण्यात आलं नाही. पण जेवढं घेतलंय तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न तर केलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे महिलांची जशी सवय असते की त्यांना बाकीचं काही गोष्टी असो नसो पण घरातल्या भांड्याकुंड्याची घेण्याची सवय फार असते. तसंच मग इथं आपण भांडे मला छान अशा प्लेटी दिसल्या आणि म्हणलं खूप छान आहे, आवडले आपल्याला म्हणून आरहांच्या पप्पाला मी इकडे चॉईस करायला लावल्या आणि त्यांना सिलेक्ट करायला लावल्या. त्याच्यातल्या चांगल्या चांगल्या त्यांनी सिलेक्ट केल्या आणि त्या मग घेऊन टाकल्या. आणि मग अरहानला पण बघा म्हणून म्हटलं इकडे काहीतरी अँटिक पीस मला दिसला होता. एरोप्लेन वगैरे सगळ्या ज्या गाड्या होत्या ना त्या गाड्या तर होत्याच, पण त्याच्याबरोबर त्या रोबोट सुद्धा होत होत्या. म्हटलं काहीतरी नवीन दिसतं अरहानला घेऊन टाकावं म्हणून अरहानला ते घेऊन टाकलं. आणि असं नाहीये की अरहान फक्त एकच गाडी घेऊन शांत बसला. त्यांनी असं करून करून प्रत्येक दुकानात जी गाडी आवडणार ती गाडी घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि इकडे हँडपर्सच्या दुकानं पण छान लागलेल्या होत्या, भरपूर दुकानं होत्या, पण आपण काही काही घेतलेली नाहीये. त्याच्यानंतर इकडे लाकडी वस्तूंपासून बनवलेले म्हणजे लाकडांपासून बनवलेल्या वस्तू होत्या आणि त्याच्यामध्ये लहान लेकरांसाठी महिलांसाठी आणि मसासाठी बऱ्याच काही गोष्टी होत्या. आणि मग मला आवडलेल्या एक दोन गोष्टी त्यात घेऊन टाकल्या. त्याच्यातल्या सगळ्यात आवडीचं मला वाटलं ते म्हणजे कंगवा लाकडापासून बनवलेला जो की छान असतो म्हणून तो मग मी घेऊन टाकला. त्याच्यानंतर बांगड्या घ्यायला आलो तर बांगड्यामध्ये म्हणलं आपल्याला गरज पडतेच म्हणून ना बांगड्याचा जोड घेऊनच टाकला. त्याच्यानंतर काटे पिना वगैरे बघायला गेले पण काय आपल्याला जमलं नाही, त्याच्यामुळे नाही घेतलं. पण जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न मी इथं केलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही इकडं आलो होतो खाऊच्या दुकानांकडे आणि म्हटलं तुम्हालाही दाखवून द्यावं दुकानं किती लागल्या होत्या आणि कशा लागल्या होत्या. दुकानं तर भरपूर लागलेल्या होत्या, पण आपण काय काही खायला घेतलेलं नव्हतं कारण आपल्याला गोड आणि तिखट अजिबात म्हणजे तिखट आवडतं आपल्याला, पण मग बाकीच्या सगळ्या गोष्टी घरात होत्या त्याच्यामुळे काही काही घेतलेलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर आज शुक्रवार होता म्हणून म्हटलं आज खूप दमलेलो आहे, आपण काय स्वयंपाक करणार नाही म्हणून ते बाहेरच आपल्याला असंच काहीतरी खाऊन पिऊन पोट भरून झोप घालणार होते. त्याच्यामुळे इकडे आपण आलेलो होतो स्प्रिंग रोल खायला. आपल्याला आवडतं पण आणि अरहानलाही. आणि आता हा एक बटाटा म्हणजे एक बटाट्याचा स्प्रिंग रोल आहे आणि हा होता 60 रुपयाला. म्हटलं काय कमाई यांची, एक बटाट्याचं 60 रुपये. मग मी इकडं स्प्रिंग रोल खाल्ला आणि अरहाननेही खाल्ला. आणि त्याच्यानंतर आम्ही बघायला गेलो होतो ही सुनामी, इतकी खतरनाक. म्हटलं याला म्हणतात पैसे देऊन जिरून घ्यायची. आता हे ज्याला जमलं त्यांनी घेतलं. मलाही बसायचं होतं पण अरहानमुळे काय बसता आलं नाही. माझी फार इच्छा होती पण जमलं नाही बसायला. मी त्याला बघूनच घाबरले, म्हटलं माझा इकडंच बीपी वाढायला लागला. त्याच्यानंतर इकडे जेवायला आलो, चायना जाणं काही दुसऱ्या गोष्टी होत्या पण म्हणलं आपल्या चिकन टिक्का घ्या, अरहानलाही आवडतो आणि मलाही. त्याच्यानंतर चिकन टिक्का आम्ही दोघांनी खाल्ला आणि अरहानच्या पप्पांनी त्याच्यासाठी सोयाबीन चिल्ली घेतली. तर असा होता आपला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि आपल्या नेक्स्ट व्लॉगसाठी आपल्याला कमेंट्स नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.